ठीक आहे. तर आधीचे जेवढे लेक्चर झाले होते बायबॅकचे, त्याच्यामध्ये बायबॅकची थिअरी, अकाउंटिंग एंट्री, जर्नल एंट्री आणि जे छोटे छोटे रूल्स होते थिअरी मधले, ते सगळे बघितले होते. सो आजपासून जेवढे लेक्चर होतील, जे काही 2 3 4 जेवढे लेक्चरमध्ये मला पॉसिबल होईल लवकरात लवकर संपवायला मी ट्राय करेल. सो त्या लेक्चरमध्ये मी बायबॅकचं प्रॅक्टिकल घेणार आहे. बायबॅकची थिअरी बस झाली, बायबॅकचं प्रॅक्टिकल घेणार आहे. सो ही जी पी डी एफ आहे, ही ॲक्च्युअलमध्ये क्लासमधली पी डी एफ आहे. सो ही जी पी डी एफ मी नंतर शेअर करेल व्हॉट्सअपवर. ह्यातले क्वेश्चन झाले की मग नंतर बुकमधले क्वेश्चन घेईल, जे की मला घ्यायची गरज नाही पडणार, बिकॉज या पी डी एफमध्ये एक्स्ट्रा क्वेश्चन आहेत. जर हे क्वेश्चन केले तर बुकमधले पण कवर होऊन जातील. ओके. पण जर कुठला वेगळा क्वेश्चन बुकमध्ये असेल तर तो मी सेपरेट सोडून घेईल. सो जास्त बडबड न करता मी डायरेक्ट आता लेक्चर स्टार्ट करतो. क्वेश्चन नंबर 1. क्वेश्चन नंबर 1 मध्ये काय सांगितलंय? एक्स कोऑपरेटिव्ह लिमिटेड बायबॅक 2000 इक्विटी शेअर्स. आता मी सांगितलं होतं की बायबॅक करण्यासाठी आपल्याला 3 टेस्ट ऍप्लिकेबल कराव्या लागतात, बट यांनी डायरेक्ट बायबॅक किती करायचं आहे ते शेअर दिलंय, म्हणजे जास्त डोक्याला त्रास नाहीये. इक्विटी शेअर ऑफ ₹10 इच ॲट पार. 10 रुपयाचा शेअर बायबॅक करतायत ॲट पार, म्हणजे 10 रुपयाचा शेअर बायबॅक केला 10 रुपयाला. कधी कधी असं होतं की 10 रुपयाचा शेअर आहे, बायबॅक करतात 12 रुपयाला. तर त्या केसेसमध्ये काय आलं असतं, इक्विटी शेअर ऑफ ₹10 each ॲट अ प्रीमियम ऑफ ₹2. म्हणजे बायबॅक केला 12 रुपयाला, 10 रुपये त्याची फेस व्हॅल्यू आणि ₹2 प्रीमियम. द कंपनी हॅज सफिशियंट प्रॉफिट otherwise available for dividend besides general reserves. No fresh issue of shares is made for this purpose. The shares are fully paid up. Journalize the transaction. क्वेश्चन एकदम सिंपल है. क्वेश्चन नंबर 1 जो आहे, क्वेश्चन नंबर 1 काय सांगायचं काम करतोय. क्वेश्चन नंबर 1 सांगतोय की एक एक्स कोऑपरेटिव्ह लिमिटेड आहे, कोऑपरेटिव्ह आहे ना, एक्स कोऑपरेटिव्ह लिमिटेड म्हणून कंपनी आहे. ती काय करते, 2 लाख शेअर्स तिला बायबॅक करायचे. 2 लाख शेअर्स. आता कुठले शेअर्स बायबॅक? फक्त एकाच टाईपचं शेअरचं होतं, इक्विटी शेअरचं. प्रेफरन्स शेअरचं होतं की रिडम्पशन असतं. ॲट ₹10 इच. आता ही जी 10 इच आहे, कन्फ्युजन नाही व्हायचं, ही 10 इच फेस व्हॅल्यू आहे. आणि ह्या एक्झाम्पल मध्ये बायबॅकची जी प्राइस आहे, बायबॅक व्हॅल्यू, ही बायबॅक प्राइस पण काय ₹10, बिकॉज त्यांनी सांगितलंय ॲट पार केलंय. ओके. सो आणि त्यांनी सांगितलंय कंपनीकडं सफिशियंट रिझर्व आहे, त्यामुळे आपण कुठला पण रिझर्व यूज करू शकतो, काही इश्यू नाहीये. सो क्वेश्चन नंबर 1. आता आपला जो सिक्वेन्स आहे, त्या सिक्वेन्सनुसार आपण पहिली एंट्री कोणती करतो? कॉल मनी. जर हे असेल, पार्टली पेड शेअर असेल तर कॉल मनी ड्यू, कॉल मनी रिसीव. त्यानंतर काय, फ्रेश इश्यू केला असेल तर त्याची एंट्री, कुठली ॲसेट सेल केली असेल त्याची एंट्री, आणि नंतर आपण एंट्री करतो आपलं जे नॉर्मल आहे सी आर आर वगैरे, जे कॉमन एंट्रीज आहेत. सी आर आर साठी मी एक हे सांगितलं होतं, सी आर आर इज इक्वल टू फेस व्हॅल्यू ऑफ बायबॅक मायनस फेस व्हॅल्यू ऑफ फ्रेश इशू ऑफ शेअर. फेस व्हॅल्यू ऑफ फ्रेश इशू ऑफ शेअर. शेअर्सचं फ्रेश इशू होतं. आपल्या केसमध्ये त्यांनी सांगितलंय कुठलाच फ्रेश इशू नाहीये, त्यामुळे फेस व्हॅल्यू ऑफ बायबॅक किती आहे, टोटल शेअर किती बायबॅक करणार आहेत ते. टोटल आपल्या एक्झाम्पल मध्ये 2 लाख शेअर आहेत. एका शेअरची फेस व्हॅल्यू किती सांगितली त्यांनी, ₹10 फेस व्हॅल्यू. बायबॅक प्राइस पण ₹10, पण बायबॅक प्राइस मे बी चेंज असू शकते, 12 13, बट फेस व्हॅल्यू फिक्सच राहते. तर 2 लाख इंटू 10 मायनस फ्रेश इश्यू काहीच नाही केला म्हणजे -0. तर 2 लाख इंटू 10 दॅट इज 20 lakhs मायनस 0 इज इक्वल टू 20 लाख. म्हणजे सी आर आर कितीचा बनवायचा आहे, 20 लाख. सी आर आरचं कॅल्क्युलेशन एक इम्पॉर्टंट पार्ट आहे बायबॅकच्या क्वेश्चनसाठी. तर आता आपण ही जर्नल एंट्री डायरेक्ट सी आर आर क्रिएट करायची. त्यांनी सांगितलंय सफिशियंट रिझर्व आहे,
आपण कुठला पण रिझर्व घेऊ शकतो. तर नॉर्मली मी जनरल रिझर्व यूज करतो. जर कुठला रिझर्व असा दिला नसेल तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट यूज केलं तरी चालेल. जनरल रिझर्व अकाउंट डेबिटेड टू CRR अकाउंट. शॉर्ट फॉर्म यूज करेल मध्ये मध्ये मी. एक्झाम मध्ये शॉर्ट फॉर्म यूज नाही करायचे. जर्नल एंट्रीला नॅरेशन लिहायचे. लास्ट टाइम मी एक्झाम मध्ये एक मिस्टेक जी नोट केली होती, जर्नल एंट्रीला नॅरेशन अजिबात नाही लिहिणार. सगळ्यात घाण सवय. 7 पैकी 7 मार्क आयुष्यात कधीच भेटणार नाही जर जर्नल एंट्रीला नॅरेशन नसेल. एकदम अॅक्युरेट जरी जर्नल एंट्री केले, एक पण चूक न करता, आणि नॅरेशन नाहीये, 7 मार्काच्या क्वेश्चनला फक्त 3 मार्क देईल एक्झामिनर. 3. जर मी चेक करणार असेल तर मी तर 3च मार्क देणार अशा सणसाठी. बिकॉज नॅरेशन असा पार्ट आहे की ज्याला तुम्ही सोडू नाही शकत, बिकॉज तो एक आन्सरचा पार्ट मानला जातो. ठीक आहे. तो जर्नल एंट्री नॅरेशन लिहायचं आहे ऑलवेज. अमाऊंट किती आहे? 20 lakhs डेबिटला, 20 lakh क्रेडिटला. बिकॉज CRRचं आपण कॅल्क्युलेशन केलं तेव्हा 20 lakhची अमाऊंट आलेली. त्याचं जर मी नॅरेशन लिहिलं एक एक्झाम्पल म्हणून पहिल्या सम मध्ये, बिईंग CRR क्रिएटेड. नॅरेशन काय रट्टा मारायची गोष्ट नाहीये. नॅरेशन ऑन द स्पॉट बनतं कुठल्याही जर्नल एंट्रीचं. नॅरेशन काय असतं, वरती जी आपण एंट्री मारली त्या एंट्रीचं शॉर्ट मध्ये काहीतरी सांगायचं असतं की ह्या एंट्री मध्ये आपण काय करतोय. त्या एंट्री मध्ये मी काय करतोय, CRR क्रिएट करतोय. तर मी काय केलं, बिंग CRR क्रिएटेड, संपली जर्नल एंट्री. नॅरेशन फक्त, नॅरेशन लिहिताना आधी बिंग लिहितात, तो नॅरेशनचा रूल आहे. बिकॉज ते स्पेसिफाय करतंय बिंग की हा नॅरेशन आहे. जेव्हा आपण बिंग लिहितो ना, तर ते बिंगचं मिनिंग आहे नॅरेशन. ते शो करते नॅरेशनला. ही झाली पहिली जर्नल एंट्री. ही झाली आपली पहिली जर्नल एंट्री. सेकंड एंट्री काय होईल, बायबॅक वर आता प्रीमियम तर नाहीये, त्यामुळे प्रीमियम वाली एंट्री तर कॅन्सल झाली. सेकंड एंट्री होईल डायरेक्ट की आपण बायबॅक ड्यू करायचं. बायबॅक ड्यू करायची एंट्री काय, बायबॅक ड्यू करतो म्हणजे काय, इक्विटी शेअर कॅपिटल आपण काय करतो, आपल्या बुक्स मधून, आपल्या फायनल अकाउंट मधून कमी करतो. की आता आपल्याकडे शेअर कॅपिटल नाहीये, आता कमी झालंय, बिकॉज आपण काय केलं, बायबॅक केलं. तर इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिटेड. कमी का झालं, बिकॉज आपण बायबॅक केलंय. बायबॅक केलंय म्हणजे कुणाला तरी आपल्याला पैसे द्यायचे आहेत. तर ज्याला पैसे द्यायचे आहेत त्याला केलं क्रेडिट. तर टू इक्विटी शेअर होल्डर अकाउंट. फर्स्ट याला डेबिट का केलं, बिकॉज माझ्याकडे जे इक्विटी शेअर कॅपिटल होतं ते शेअर कॅपिटल बायबॅक नंतर कमी होतं. शेअर कॅपिटलला साईड असते क्रेडिट. जर वाढलं तर सेम साईडला, कमी झालं तर ऑपोजिट साईडला. आता इक्विटी शेअर कॅपिटल कमी नाही झालं, सॉरी वाढलं नाहीये, कमी झालंय. कमी झालंय म्हणजे मी त्याला ऑपोजिट साईडला दाखवणार. ऑपोजिट साईड म्हणजे डेबिट साईड, बिकॉज इक्विटी शेअरची ओरिजिनल साईड क्रेडिट आणि ऑपोजिट साईड डेबिट. तुम्ही ह्याला केलं डेबिट. पण तू इक्विटी शेअर होल्डर अकाउंटला क्रेडिट का केलं, बिकॉज मला त्याला पैसे द्यायचे आहेत ना, मी शेअर तर परत घेतले त्याच्याकडनं. मग त्याचे जे शेअरचे पैसे आहेत ते त्याला परत द्यायला लागणार. सो हे जे इक्विटी शेअर आहे, इक्विटी शेअर होल्डर आहे, त्याला मला पैसे द्यायचे. सो मी ते लायबिलिटी शो करतोय की मला त्याला पैसे द्यायचे. ही थर्ड वाली एंट्री आहे. आता इथं नॅरेशन काय येईल, नॅरेशन नाही लिहिलं. सो इथं नॅरेशन येईल बिंग बायबॅक ड्यू. बिंग बायबॅक ड्यू. थर्ड वाली जी एंट्री आहे, सिम्पली पेमेंट ऑफ बायबॅक. पेमेंट ऑफ बायबॅक म्हणजे इक्विटी शेअरला आपण रिअल मध्ये कॅश पे करतो. आता इथं मला एवढं माहिती आहे माझ्याकडनं पैसे जाणार, इथं मी अमाऊंट पण नाही लिहिली. सो अमाऊंट येईल इथे 20 lakhs. 20 lakhs, 20 lakh, 20 lakh CRRची अमाऊंट मी ॲज इट इज कॉपी नाही केली. मला त्याला पैसे किती द्यायचे होते, 2 लाख शेअरसाठी. 2 लाख शेअरचे 10 रुपयाने किती पैसे होत होते, 20 lakhs. आता ही जी अमाऊंट आहे ती एक कोइन्सिडन्स म्हणून सेम झाली आहे. पण CRRची अमाऊंट आणि इक्विटी शेअर कॅपिटलची अमाऊंट जे बायबॅक करतोय ती ऑलवेज सेम असेल, काही रूल नाही. आपल्याला 2 लाख शेअर बायबॅक करायचे होते. एका शेअरची प्राइस होती 10 रुपीज, बायबॅक प्राइस त्या हिशोबाने हे सेम आलंय. आता हे अमाऊंट आणि हे अमाऊंट ऑलवेज सेम असेल असा काही रूल नाही. ओके, तुम्हाला एवढं तर माहिती आहे थर्ड एंट्री मध्ये बायबॅक जेव्हा आपण पे करतो बायबॅकचे पैसे, की माझ्याकडनं पैसे जाणार आहेत. सो पैसे गेल्यानंतर बँक अकाउंट क्रेडिट होतं मला माहिती आहे, टू बँक अकाउंट. तर मी मला क्रेडिट केलं.
सो ह्याला तर क्रेडिट केलं, मग डेबिट कशाला करणार? इक्विटी शेअर होल्डरला. इक्विटी शेअर होल्डरला डेबिट काय केलं? तिथे मी त्याला लायबिलिटी शो केलं होतं की हा माझा लायबिलिटी आहे. जर मी त्याला पैसे पे करून टाकले की माझी लायबिलिटी राहिलीच ना, तर ती लायबिलिटी कॅन्सल केली. ज्यावेळी डेबिट साईडचा आयटम कॅन्सल करायचा असतो आपण त्याला क्रेडिट करतो, आणि क्रेडिट साईडवाला आयटमला जेव्हा कॅन्सल करायचं तेव्हा आपण त्याला डेबिट करतो. सो मी इथं जे क्रेडिट केलं होतं त्याला डेबिट केलं. सो इथे आले 20 lakhs. 20 lakhs. नॅरेशन काय येईल? being buyback amount paid to equity share holder account. ठीक आहे, पहिला सम कंप्लीट झाला इथं. हा झाला पहिला सम. न्यू टेक्नॉलॉजी. टेक्नॉलॉजी. ठीक आहे, सेकंड सम डायरेक्ट बघतो न करता स्टार्ट करतो मी. उघडचा टाइमपास नको आहे. ठीक आहे, मी सेकंड सम करतो स्टार्ट. ठीक आहे, त्यामुळे क्वेश्चन जरा रीड करायला हेल्प होईल. क्वेश्चन काय दिला? सेकंड. तो सेकंड क्वेश्चन बोलतोय, क्वेश्चन नंबर 2, बीसीजी कोऑपरेटिव्ह लिमिटेड म्हणून एक कंपनी आहे. ती काय करते? बायबॅक करायचं तिला, रिझॉल्व बाय स्पेशल रिझोल्युशन. म्हणजे ज्यावेळी बायबॅक करायला लागतं कंपनीला काय करायला लागतं, बाय हे सांगितलं होतं जेव्हा मी थेअरी घेतली होती तेव्हा सांगितलं होतं की कंपनीला स्पेशल रिझोल्युशन पास करावं लागतं. सो हे तेच सांगितलंय, स्पेशल रिझोल्युशन कंपनी पास करते. सेम अमाऊंट घेतली यांनी, 2 लाखच आहे. की 2 लाख शेअर काय करायचे? बायबॅक करायचे. फेस व्हॅल्यू शेअरची आहे 10 रुपये, ऑन विच 8 रुपीज हॅज बीन पेड. म्हणजे फेस व्हॅल्यू जरी 10 रुपये असली, बट बायबॅक प्राइस किती आहे? बायबॅक प्राइस म्हणजे जेवढ्या प्राइसला कंपनी काय करणार आहे, शेअर विकत घेणार आहे, त्या प्राइसला म्हणतात बायबॅक प्राइस. सो बायबॅक प्राइस इज 8 रुपीज आणि 10 रुपीज फेस व्हॅल्यू आहे. ओके. द जनरल रिझर्व बॅलन्स ऑफ कंपनी स्टूड ॲट 50 lakhs. जनरल रिझर्व मध्ये 50 lakhs पडलेले आहेत, अँड नो फ्रेश इश्यू वॉज मेड. सिंपल सम आहे, जास्त काही टफ नाही आहे. क्वेश्चन नंबर टू काय बोलतोय? एक बीसीजी म्हणून कंपनी आहे, बीसीजी कोऑपरेटिव्ह लिमिटेड म्हणून कंपनी आहे. एक्झाम मध्ये हे जे अशी चिंदीगिरी करणार आहेत ना, ते थोडंसं ना आन्सर सोडून करायचं. म्हणजे मला माहिती आहे की माझ्या आन्सरसाठी ना मला एवढा पेज लागणार आहे, एवढा. ही जी लाईन मारली आहे ना त्याच्या वरचा पेज मला लागणार, हा वाला पार्ट लागणार. सो मी इथं खाली लिहिणार नोट्स किंवा वर्किंग नोट. आणि एक्झाम मध्ये ही सगळी चिंदीगिरी आहे ना, चिंदीगिरी नाहीये, एक इम्पॉर्टंट पार्ट आहे ऍक्च्युअल मध्ये. बिकॉज ही चिंदीगिरी एक्झाम मध्ये भरपूर हेल्पफुल असते एखाद्या क्वेश्चनला तोडायला, समजून घ्यायला. सो असं खाली नोट वगैरे लिहायचं किंवा वर्किंग नोट, आणि तिथे हे सगळं लिहायचं. असं फर्स्ट पेजवर लिहिल्यामुळे थोडंसं इम्प्रेशन खराब होतं, घाई गडबडीत होतं कधी कधी. बट ही गोष्ट पण मी लास्ट पेपरमध्ये बघितली होती, नाही पाहिजे असं एक्झाम मध्ये. ओके. बीसीजी कोऑपरेटिव्ह लिमिटेड म्हणून एक कंपनी आहे. काय करायचंय? 2 लाख शेअर्स बायबॅक करायचे. 2 लाख शेअर्स बायबॅक करायचे त्याला. बायबॅक करायचे आहे ऑफ रुपीज 10 इच. आता मी ऑफ रुपीज 10 इच म्हणजे काय? फेस व्हॅल्यू ॲट रुपीज 8 इच. म्हणजे जरी तो शेअर 10 रुपयाचा असला पण बायबॅक कितीला करणार आहे? 8 रुपयाला करणार आहे, असं याचं मिनिंग होतं. जी आर मध्ये बॅलन्स किती आहे? बॅलन्स इन जी आर इज इक्वल टू 50 lakhs. जी आर मध्ये बॅलन्स आहे 50 लाख रुपीज. ठीक आहे.
फ्रेश इश्यू नाही केलाय, त्यांनी सांगितलं पण नाहीये शेअर पार्टली पेड अप आहे की फुल्ली पेड अप आहे. म्हणजे आपलं assumption काय असणार आहे, शेअर फुल्ली पेड अप आहे. बिकॉज ज्यावेळी काही सांगत नाही त्यावेळी असं assumption पकडायला लागतं. सो फर्स्ट एंट्री आपण कसली करणार, CRR ची. का CRR ची? फ्रेश इश्यू नाहीये. हा परत पार्टली पेड अप शेअर्स पण नाहीयेत, त्यामुळे फुल्ली पेड करायचा प्रश्न येत नाही. कुठला ऍसेट पण सेल नाही केलाय, म्हणजे आपली डायरेक्ट आपण जम्प कशावर करणार, CRR. सो CRR इज इक्वल टू फेस व्हॅल्यू ऑफ बायबॅक. हे सगळं जे आहे, सगळं मी तर म्हणून वर्किंग नोट्स मध्ये शो करायचंय. आणि जर कुठल्या क्वेश्चन मध्ये असं सांगितलं असेल ना, वर्किंग नोट इज अन पार्ट ऑफ युअर आन्सर, अशा वेळी वर्किंग नोटला पण थोडंसं चांगलं बनवायचं. मीन्स तिथं पण फुल फॉर्म्स वगैरे यूज करायचं. बिकॉज त्याचं मिनिंग होतं की जे आपण वर्किंग नोट करणार आहेत ना, एक्झामिनर ती वर्किंग नोट पण चेक करणार आहे. सो त्या वर्किंग नोटला पण मार्क असणार आहेत. जर 7 मार्काचा क्वेश्चन असेल तर 2 मार्क कमीत कमी, म्हणजे 2 मार्क त्या वर्किंग नोटला असतात. वर्किंग नोट त्यावेळी नीट बनवायची जरा. जर असं क्वेश्चन मध्ये असेल की वर्किंग नोट इज अ पार्ट ऑफ युअर आन्सर, आणि मी बऱ्याच वेळेला एक्झाम मध्ये, मेन एक्झाम मध्ये बघितलंय एंटरच्या, की असं कधी कधी क्वेश्चन मध्ये सांगतात की वर्किंग नोट इज अ पार्ट ऑफ युअर आन्सर. अशा टाइमला वर्किंग नोटला पण मार्क्स देतात ते लोक. फेस व्हॅल्यू ऑफ बायबॅक मायनस फेस व्हॅल्यू ऑफ फ्रेश इश्यू ऑफ शेअर्स. ऑफ शेअर्सला विसरायचं नाहीये. ऑफ शेअर्सला लक्षात का ठेवायला लावतोय, बिकॉज कधी कधी डिबेंचर इश्यू करून कंपनी पैसे जनरेट करते, पण त्याला आपण इथं पकडत नाही, आपण इथं फक्त शेअरवाला पकडतो. फेस व्हॅल्यू एक शेअरची प्राइस आहे 2 लाख शेअर्स आहेत. एका शेअरची प्राइस किती आहे, 10 रुपीज. फेस व्हॅल्यू पकडतो ना आपण, बायबॅक प्राइस नाही पकडत. इज इक्वल टू 20 lakhs, म्हणजे CRR क्रिएट करायचं 20 lakhs मायनस 0, बिकॉज इथं पण फ्रेश इश्यू नाही झालाय. म्हणजे CRR कितीचं बनवायचं आहे, 20 लाख रुपीजचं. CRR ची अमाऊंट सगळ्यात आधी काढून घ्यायची, बिकॉज ही जी अमाऊंट आहे ना, ती एकच अशी अमाऊंट आहे जी बायबॅक मध्ये आपल्याला फाइंड आउट करायची असते. ओके. आन्सर स्टार्ट करतो मी. क्वेश्चन क्वेश्चन नाही, जनरल एंट्री 1 काय होईल, CRR क्रिएट करायची. आपल्याकडे जनरल रिझर्व दिलाय ना, आय गेस क्वेश्चन मध्ये कोणता रिझर्व दिला, GR. GR मध्ये 50 लाखचा बॅलन्स आहे, बट आपल्याला 20 लाखच पाहिजे. GR अकाउंट डेबिट, शॉर्ट फॉर्म यूज करतोय, टू CRR अकाउंट. GR अकाउंट डेबिट टू CRR अकाउंट, दॅट इज 20 लाख. जर ही सवय लागली असेल ना की आपण वर्किंग नोट पुढे लिहितो, तर ती थोडीशी ट्राय करायची चेंज करायला. माझ्याकडून पण बऱ्याच वेळेस होतं, पण ती रॉंग सवय आहे. सोडून द्यायचं, क्वेश्चन नंबर फोकस करूया. GR अकाउंट डेबिट टू CRR अकाउंट. CRR मी क्रिएट केलं, बिन CRR क्रिएटेड, नॅरेशन होईल, मी नॅरेशन नाही लिहिते. सेकंड एंट्री काय होईल, बायबॅक ड्यूची, बिकॉज दुसरी कुठली एंट्रीज नाहीये, प्रीमियम नाहीये, काही नाहीये. बायबॅक ड्यू मध्ये काय एंट्री होणार, इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिटेड. इक्विटी शेअर कॅपिटल मध्ये किती अमाऊंट जाणार, जेवढ्याचं आपण बायबॅक करतोय तेवढ्याचं. बायबॅक कितीचं करतोय, कसे काढतात ही अमाऊंट, 2 लाख शेअर्स आहेत, एका शेअरची फेस व्हॅल्यू जेवढी असेल तेवढी, म्हणजे इथं पण 20 लाखच आहे ना. बट टू इक्विटी शेअर होल्डर अकाउंट. आता मी इथे इक्विटी शेअर होल्डर तर लिहिलं, 2 लाख शेअर्स पण लिहिले, बट त्यांनी सांगितले बायबॅकची प्राइस 8 रुपीज आहे. म्हणजे क्रेडिट किती झालं, 16 लाख. म्हणजे अजून 4 लाख क्रेडिट व्हायला पाहिजे. डेबिट क्रेडिटचा रूल काय जर्नलचा, की जेवढी अमाऊंट डेबिट झाली तेवढ्यानेच क्रेडिट पण व्हायला पाहिजे. तर इथे काय येणार, टू टू काय यायला पाहिजे, सध्या तरी इथं टू कॅपिटल रिझर्व यायला पाहिजे असं मला वाटतंय.
बिकॉज जे आपल्याला गेन झाले ते कॅपिटल नेचरचं गेन आहे. जे आपण शेअर्स इश्यू करतो ते एक लॉंग टर्म साठी करतो. शेअर इश्यू करणं जे आहे ते आपलं रेग्युलर काम नाहीये. आपण काय करतो नॉर्मली ज्यावेळी आपण ऍसेट वगैरे सेल करतो ना, त्याच्यावर जे आपल्याला प्रॉफिट होतं ते आपण नाही, ते पण प्रॉफिट अँड लॉसला नाही पाठवायला पाहिजे. तो पण रूल थोडा चुकीचा आहे, पण ठीक आहे. सो आपण काय करतो, आपल्याला जे नॉन रुटीन ऍक्टिव्हिटीज मधून प्रॉफिट होतो ते सीआर मध्ये ट्रान्सफर करतो, कॅपिटल रिझर्व्ह मध्ये. कॅपिटल रिझर्व्ह एक टाईपचा प्रॉफिटचाच असतो. फक्त ज्या कंपनीच्या रेग्युलर ऍक्टिव्हिटीज नाही आहेत तिथून आलेला प्रॉफिट आपण कॅपिटल रिझर्व्ह मध्ये स्टोअर करतो. फॉर एक्झाम्पल, कंपनी एक प्रोडक्ट बनवते. समजा कंपनी पेन बनवते, तर पेन बनवून विकणं आणि त्या पेनवर प्रॉफिट कमवणं हा कंपनीचा काय रेग्युलर बिझनेस आहे. आणि रेग्युलर बिझनेस मध्ये होणारा प्रॉफिट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला जातो. आता कंपनीने एखादं फर्निचर सेल केलं, फर्निचर सेल करून जे प्रॉफिट कंपनीला भेटलं ते कंपनीचं सीआर मध्ये जायला पाहिजे प्रॉफिट. रिझन काय सीआर मध्ये जायचं, की फर्निचर सेल करणं कंपनीचं काम नाहीये. कंपनीचं काम काय, पेन सेल करणं. तर फर्निचर सेल करणं हे डे टू डे ऍक्टिव्हिटी नाहीये, रेग्युलर ऍक्टिव्हिटी नाहीये. त्यामुळं असा कुठला प्रॉफिट जर कंपनीला होत असेल जो रेग्युलर ऍक्टिव्हिटी मधून नाही होत, तर त्याला आपण कॅपिटल रिझर्व्ह मध्ये ट्रान्सफर करतो. तुम्ही इथं काय केलं, कॅपिटल रिझर्व्ह, सीआर मीन्स कॅपिटल रिझर्व्ह. कसं काढलंय कॅपिटल रिझर्व्ह, 2 लाखाचे शेअर्स होते इंटू टू. टू का केलं इंटू, बिकॉज मला इथे 4 लाख अमाऊंट पाहिजे होती. असं लॉजिक नाही. 10 रुपयाचा शेअर होता, 8 रुपये आपण त्याला दिले, म्हणजे आपल्याला प्रॉफिट किती झाला, 2 रुपये पर शेअर. टोटल किती शेअर होते, 2 लाख असं काढलं. किंवा इथे 20 लाख आहेत, इथे 16 आलेत, म्हणजे इथे किती येतील ऑटोमॅटिकली, 4 लाख. असं गॅप काढलं. थर्ड, त्याची एंट्री काय होईल, बायबॅक ड्यू नॅरेशन, सॉरी. थर्ड वाली जी एंट्री होईल, इक्विटी शेअरला पे करायची, ती एंट्री काय होईल, इक्विटी शेअर होल्डर अकाउंट डेबिट. हे जे क्रेडिट झालेलं त्याला आपण काय केलं, इथं डेबिट केलं टू बँक अकाउंट, बिकॉज बँकेमधनं पैसे गेले टू बँक अकाउंट. सो किती येईल, 16 लॅक्स, 16 लॅक्स, 16 लॅक्स, 16 लॅक्स का आलं, 20 लॅक्स किंवा 4 लॅक्स का नाही आलं, रिझन काय, इक्विटी शेअर अकाउंटला आपण काय केलं, डेबिट केलं. म्हणजे इक्विटी शेअर होल्डरला किती पैसे द्यायचे, 16 लॅक्स. इथं आपण लायबिलिटी किती शो केली होती, 16 लॅक्सची, म्हणजे आपल्याला त्याला 16 लॅक द्यायचे. त्यामुळे आपण पे करताना पण त्याला 16 लॅक्सच करणार ना. त्यामुळे इथं खाली अमाऊंट आली 16 लॅक्स. ओके. थर्ड वाला क्वेश्चन काय आहे, थर्ड वाला क्वेश्चन मी रीड करतो, जर इझी असेल तर नाही घेणार. शेअर बायबॅक केलेत प्रीमियमवर, ठीक आहे, आपण एक क्वेश्चन घेऊन टाकू. द शेअर कॅपिटल ऑफ बेटा कोऑपरेटिव्ह कन्सिस्ट 1 लाख इक्विटी शेअर ऑफ ₹10 each and 25,000 प्रेफरन्स शेअर. 1 लाख शेअर आहेत, 1 लाख इक्विटी शेअर आहेत आणि 25,000 प्रेफरन्स शेअर आहेत. ओके. प्रेफरन्स शेअरची प्राइस आहे ₹100 इच. फुल्ली कॉल्ड अप आहेत, पेड अप आहेत. सिक्युरिटी प्रीमियम अकाउंट मध्ये किती पैसे पडले कंपनीच्या, 40,000 एस पी मध्ये आहेत. जनरल रिझर्व्ह मध्ये पडले 7 लाख, म्हणजे टोटल रिझर्व्ह किती झाला, फ्री रिझर्व्ह 7,40,000. सिक्युरिटी प्रीमियम प्लस जनरल रिझर्व्ह. The company decide to buy back 20,000 of its share at ₹12. आता इथं कुठेही हे नाही सांगितलंय, कुठेही आता हे नाही सांगितलंय की शेअर साठी फ्रेश इश्यू केलाय. सो आता हा जो सम आहे तुम्ही थोडा स्पीड मध्येच घेईल आणि फ्रेश इश्यू वाला पण एक सम करू. फ्रेश इश्यू वाला जर सम असेल ना तर सीआरआर आपल्याला काढायला लागतं. तसं तर मी प्रत्येक क्वेश्चन मध्ये काढतो, बिकॉज सवय असणं चांगलं आहे. नॉर्मली सीआरआर प्रत्येक याच्यामध्ये आपल्याला कॅल्क्युलेट करायलाच लागतो. क्वेश्चन नंबर 3, क्वेश्चन नंबर 3चं बेसिकच नाही लिहिलं. कंपनीकडे 1 लाख इक्विटी शेअर आहेत ऑफ ₹10 each, बाय बॅक ॲट ₹12. 12 रुपयाला बायबॅक करते. बस आपल्याला एवढीच कामाची एंट्री आहे. टोटल बायबॅक इज इक्वल टू 20,000 शेअर.
एवढ्यामध्येच आपलं काम होऊन जाणार आहे. 2 लाख नाही रे, 20,000. फर्स्ट एंट्री होईल CRR ची. CRR इज इक्वल टू फेस व्हॅल्यू ऑफ बायबॅक मायनस फेस व्हॅल्यू ऑफ फ्रेश इश्यू ऑफ शेअर. शॉर्ट फॉर्म मध्ये लिहिलंय सगळं, थोडं घाई करायचंय म्हणून. टोटल बायबॅक किती शेअरचा होणार आहे? 20,000 शेअरचा इंटू त्याची फेस व्हॅल्यू 10 रुपये. बायबॅक प्राइस नाही घ्यायची, फेस व्हॅल्यू घ्यायची. फेस व्हॅल्यू 10 रुपये, 12 रुपये तर बायबॅक प्राइस आहे. मायनस 0 इज इक्वल टू किती होईल? 2 लाख. बिकॉज हे 2 लाख मायनस 0 2 लाखच येणार आहे. सो मी डायरेक्ट केलंय. आय होप तेवढं मॅथ्स येत असेल. ओके, तर CRR पण काढलं. फर्स्ट एंट्री काय होते? काहीच नाहीये, त्यामुळे डायरेक्ट आपण CRR ची एंट्री करणार. तर CRR ची एंट्री GR अकाउंट डेबिट. आता मी एक रूल सांगितलेला की ऑलवेज जे आहे ना ते आधी GR ला यूज करायचं. कोणत्या टाइमला? ज्यावेळी आपण CRR ची एंट्री करतो त्या टाइमला. GR म्हणजे कुठलाही फ्री रिझर्वला, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, GR अकाउंट. आणि SP ला यूज जे आहे ना, SP ला ते नंतर करायचं जे GR कमी पडला. आता GR ची टोटल अमाऊंट 7 लाख आहे आणि CRR बनवायचा आहे 2 लाख, म्हणजे कमी तर नाही पडणार आहे. GR अकाउंट डेबिटेड टू CRR अकाउंट. होय, माझं बिल्डिंग आहे. विचार ना. घरात तर विचार ना, भेटला का विचार ना, सकाळी घालायला लागेल. ठीक आहे, सो इथे अमाऊंट किती येणार आहे? अमाऊंट येणार आहे CRR ची जी आहे 2 लाख. 2 लाख. तर सेकंड एंट्री जी होईल, सेकंड एंट्री होणार आहे बायबॅक ड्यू ची. बायबॅक ड्यू मध्ये काय होतं? इक्विटी शेअर आपण कॅन्सल करतो, त्यामुळे इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिटेड. सॉरी, एक माझ्याकडनं चुकी झाली. आपल्याला प्रीमियम पण ड्यू करायला लागतं. प्रीमियम पण आधी काढून ठेवायला लागतं. या केसमध्ये प्रीमियम होतं ना, त्याने सांगितलं की 10 रुपयाचा शेअर होता, बट 12ला बायबॅक केलाय. सॉरी, ते थोडं डोक्यातून निघून गेलं. सेकंड एंट्री काय होणार आहे मग? प्रीमियम जे आहे ते ड्यू होणार आहे. प्रीमियम ड्यू कसं होतं? प्रीमियमच्या केसमध्ये सगळ्यात आधी SP ला घ्यायचं. SP म्हणजे सिक्युरिटी प्रीमियम अकाउंट डेबिटेड. आता प्रीमियम कसं काढतात? तर प्रीमियम काढण्यासाठी काय करतात? किती SP मध्ये बॅलन्स आहे मला एकदा बघू दे फक्त. 40,000. शेअर किती बायबॅक करायचे? 20,000. सो ह्याचं पण एक कॅल्क्युलेशन करायचं असतं सिम्पली. प्रीमियम पेएबल ऑन बायबॅक. प्रीमियम पेएबल ऑन बायबॅक किती आहे? प्रीमियम पेएबल ऑन बायबॅक इज इक्वल टू 20,000 इंटू 2, बिकॉज 2 रुपीज प्रीमियम आहे. 10 रुपयाची फेस व्हॅल्यू आणि आपण 12ला करणार आहे, म्हणजे 12 - 10 इज इक्वल टू 2, म्हणजे टोटल 40,000. 40,000 आपल्या SP मध्ये बॅलन्स पडलेला आहे. अकाउंट डेबिटेड 40,000 आणि त्याला आपल्याला 40,000च पे करायचं. आता इथे जर आपल्या SP मध्ये फॉर एक्झाम्पल 30,000 चा बॅलन्स असता, तर आपल्याला 10,000 कमी पडले असते, बिकॉज आपल्याला प्रीमियम कितीचा बनवायचं होतं? 40,000चं. तर अशा टाइमला आपण GR ला यूज केला असतं. इथे लिहिलं असतं GR अकाउंट डेबिटेड आणि इथे 10,000 लिहिले असते. बट आताच्या एक्झाम्पल मध्ये ह्याची गरज नाहीये, बिकॉज त्यांनी आधीपासून क्वेश्चन असा सेट केलाय की आपल्याला इकडे SP ची गरज नाही पडली आणि इकडे GR ची गरज नाही पडली. तर इथे डायरेक्ट काय लिहिणार मी? टू प्रीमियम पेएबल ऑन बायबॅक. हे आपण काय केलं? याला एक टेम्पररी अकाउंट म्हणून ठेवलं. त्याला डेबिटचं क्रेडिट केलं 40,000. थर्ड वाली जी एंट्री आहे, थर्ड वाली जी एंट्री आहे ती कसली आहे आता? बायबॅक ड्यूची. बायबॅक ड्यूची एंट्री कशी होते? इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिटेड. इक्विटी शेअर कॅपिटलला डेबिट का केलं? बिकॉज माझे जे शेअर आहे, शेअर कॅपिटल ते कमी होणार आहे ना. सो इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट. आता इथे किती अमाऊंट जाते? फेस व्हॅल्यू ऑफ शेअर. टोटल 20,000 शेअर होते इंटू 10, टोटल झाले 2 लाख, म्हणजे इथे जाणार 2 लाख. इक्विटी शेअर, हा
ह्याला जे आपण इथं क्रेडिट केलेलं त्याला पण आपण इथं डेबिट करतो. बिकॉज हे जे प्रीमियम बनवतो ते कुणासाठी बनवतो? इक्विटी शेअर होल्डरसाठी. तर इक्विटी शेअर होल्डरला ते द्यायचं पण आहे ना. तर देण्यासाठी आपण काय करतो, हे जे ड्यू केलेलं त्याला आता कॅन्सल करतो आणि इक्विटी शेअर होल्डरच्या अकाउंटमध्ये दाखवून देतो. तर प्रीमियम पेएबल ऑन बायबॅक अकाउंट डेबिटेड. एक्झाम मध्ये बिलकुल शॉर्ट फॉर्म यूज नाही करायचा. जरी मी पेपर दिलेला असेल तरी पण शॉर्ट फॉर्म यूज नाही करायचा आहे. एक्झाम मध्ये शॉर्ट फॉर्म यूज केला मीन्स मार्क्स गेले. डेबिट केलं याला पण 40,000. हे कसं काढलं 40,000? वरती आपण कॅल्क्युलेशन केलं होतं. टू इक्विटी शेअर होल्डर अकाउंट. त्याची अमाऊंट सिम्पली या दोघांना प्लस करायचं असतं. तर 2 लाख प्लस 2,40,000, सॉरी 2 लाख प्लस 40,000 इज इक्वल टू 2,40,000. ही झाली सेकंड वाली एंट्री, इक्विटी शेअर होल्डर अकाउंट. कशी अमाऊंट काढली? इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट प्लस प्रीमियम पेएबल ऑन बायबॅक इज इक्वल टू इक्विटी शेअर होल्डर अकाउंट. थर्ड वाली एंट्री थोडी नवीन असेल, एकदा फक्त वाटत असेल तर परत एकदा बघितलं तरी चालेल. सिंपल एंट्री आहे, इक्विटी शेअर कॅपिटल प्लस प्रीमियम पेएबल ऑन बायबॅक. फोर्थ वाली एंट्री आपण ऍक्च्युअल मध्ये आता अमाऊंट पे करतो त्याला. अमाऊंट कशी पे करतो? टू बँक अकाउंट. एवढं तर मला माहिती आहे, पैसे गेले म्हणजे बँक अकाउंटचं क्रेडिट होणं. पैसे कुणाला गेले? इक्विटी शेअर होल्डर अकाउंटला. डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. डेबिट द रिसिव्हर. हु इज द रिसिव्हर ऑफ अमाउंट? द इक्विटी शेअर होल्डर इज द रिसिव्हर ऑफ अमाउंट. द इक्विटी शेअर होल्डर अकाउंट डेबिटेड टू बँक अकाउंट. कितीने डेबिट करायचंय? वरती कितीने त्याला क्रेडिट केलेलं? तर त्याला क्रेडिट केलं होतं आपण 2,40,000. तर खाली त्याला डेबिट पण करायचं 2,40,000. म्हणजे आपण त्याला टोटली 2,40,000 अमाऊंट पे केलेलं आहे. ओके.